आपण आहोत रियान फार्म हाऊस. हा सकाळचा मॉर्निंग व्ह्यू आहे. काल चिकन झालं तर आजच्या दिवशी मटन आहे. मित्रांची इच्छा होती की आज मटन करूया. मटणाची सगळी तयारी सुद्धा करून ठेवली होती. माहिती करत होतो या परिसराची. अनिल गावंड. आता अनिल, तुम्हाला काय वाटतं या आजचा कार्यक्रम, म्हणजे 2 दिवसाचा आपला कार्यक्रम आहे, तुम्हाला कसं वाटलं? या दोघांनी खूप मेहनत घेतली यावेळेस. प्लेट घेऊन जायचंय. नमस्कार मित्रमंडळी. नमस्कार. माध्यमिक विद्या मंदिर फोपिरीचे आपण सर्व विद्यार्थी 2002-2004 बॅचचे. नमस्कार मंडळी, आपण आहोत रियान फार्म हाऊस. पिकनिकला आलो होतो. आज दुसरा दिवस आहे पिकनिकचा. रविवार सकाळची वेळ आहे. बघा एकदम वातावरण कसं शांत आणि सकाळचं वातावरण मस्त वाटतं. हा सकाळचा मॉर्निंग व्ह्यू आहे. बघा सकाळ आम्ही नाश्ता करून घेतला आणि बाजूलाच आम्ही जेवणाची सुद्धा तयारीला लागलो होतो. काल चिकन झालं तर आजच्या दिवशी मटन आहे. मित्रांची इच्छा होती की आज मटन करूया. मटणाची सगळी तयारी सुद्धा करून ठेवली होती. हा निशांत अतिशय उत्तम असं जेवण बनवलं. आणि हे बघा, हे आम्ही 4 मित्र गप्पा गोष्टी मारतात. सगळी तयारी झाली होती, फक्त शिजवण्याचं काम बाकी होतं. त्यामुळे इथे असंच थोडी माहिती करत होतो या परिसराची. राकेश सुद्धा मदत करतात मटण शिजवायला. आणि एका साईडला ब्रिजेश डीप फ्राय करत आहेत. ब्रिजेशांनी काल सुद्धा खूप मेहनत घेतली होती. यावेळेस सुद्धा ब्रिजेशांनी पूर्ण चिकनचे पीस फ्राय करून घेतले. मस्त असं काम केलं ब्रिजेशांनी. बघा अनिल गावंड. आता अनिल, तुम्हाला काय वाटतं या आजचा कार्यक्रम, म्हणजे 2 दिवसाचा आपला कार्यक्रम आहे, तुम्हाला कसं वाटलं? काय नाही, जे आहे ते लाईव्ह आहे. हे आपलं जे समोर चाललंय ते लाईव्ह आहे. त्याच्या पुढे काहीच नाही आहे, हे सर्वांना माहिती आहे. त्याच्यामुळे हे एन्जॉय करणं महत्त्वाचं आहे. आणि हे मित्रासाठी जोर चालू आहे, बाकी काही नाही. आपल्याबद्दल खूप बदल, काय बद्दल खूप बदल. खूप एक नंबर आमचे ॲडमिन निशांत, एक नंबर. काल चिकन पण भारी पुढल्या वर्षी हे थोडं कमी होईल. अनिल यांनी आपल्याला माहिती दिली. हे बघा, ब्रिजेश अतिशय उत्तम असं कामगिरी केलं त्यांनी. बघा, याचे डीप फ्राय करून पीस घेतले. इथे मटण ऑलमोस्ट शिजत आलेले. निशांत यांनी बघा जस्ट एकदा चेक करून घेतलंय. तुम्हाला दिसू शकेल मटणाचा टोप आहे. खूप मस्त छान निशांत जेवण बनवतो. या दोघांनी खूप मेहनत घेतली यावेळेस. ऑलमोस्ट इकडे सगळं डन झालंय. आता फक्त प्लेट घेऊन जायचंय. हे बघा सगळे पीसेस, हे बघा ते आणले स्विमिंगच्या बाजूला बसून खातात सगळे मित्र. हे पाहून झाल्यावर मग धमाल करायला सुरुवात केली सगळ्यांनी. खूप एन्जॉय केलं. तिलाच आमची मित्रमंडळी.
मेरी जिंदगी सवारे मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तो न जाए तेरे बिना वो जीना वो दिल कभी न रहे मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तो न जाए तेरे बिना वो जीना वो दिल कभी न रहे तेरे संग जीना तेरे संग मर स्विमिंग पूल मध्ये मजा करून झाल्यानंतर आम्ही सर्वांनी फोटो काढून घेतले. त्यानंतर आम्ही जेवणासाठी निघालो. पण जेवणाच्या अगोदर निशांत आणि अनिल गावड यांनी जे जे मित्र आले नव्हते त्यांच्यासाठी आणि प्रत्येकाच्या मित्रांसाठी एक सुंदर मेसेज दिलेला आहे. आणि तो मेसेज हा सर्व जे जे व्हिडिओ बघतील त्यांच्या मित्रांसाठी सुद्धा लागू होतो. हा मेसेज तुम्ही नक्की ऐका. नमस्कार मित्रमंडळी. नमस्कार. माध्यमिक विद्या मंदिर फोपेरीचे आपण सर्व विद्यार्थी 2002-2004 बॅचचे आपण तब्बल 22 वर्षांनी येथे आलोय एकत्र. कशासाठी? तर आपल्या रोज धकाधकीच्या जीवनातून जो विरंगुळा हवाय, जो आपल्याला आपला स्पेस हवाय, त्यासाठी आपण एकत्र जमलो आणि त्या सर्वांना एकत्र आणण्याचं काम अनिल सुरेश गावंड उर्फ गावंड्या यांनी केलेलं आहे. बरोबर, एखादी गोष्ट अरेंज करणं आणि ती पूर्वत्वाला नेणं ही तितकी छोटी गोष्ट नाहीये, खूप मोठं कार्य आहे. आणि अनिलने अगदी 1.5 महिन्यापासून त्याचा पूर्णपणे पाठपुरावा केला. फार्म हाऊस बुक करण्यापासून पूर्ण जागा निवडीपासून ते सर्व गोष्टी अरेंज, कुणाला काही कमी पडणार नाही याची सर्व त्यांनी दक्षता घेतली. पूर्णपणे बजेट त्यांनी बसून ज्या बजेटमध्ये आपल्याला सर्वांना सोयीस्कर होईल असं ठिकाण त्यांनी शोधलं. त्यानंतर जे काही कमी जास्त झालं त्याच्यामध्ये जयदीप आपला मित्र नारिंगी गावचा याने खरोखर खूप मोठं योगदान दिलं.
आपल्या मित्रांना कुठलीही गोष्ट कमी पडू नये. त्यानंतर सुशांत वागरणचा आपला मित्र, त्याने सुद्धा 4,000 रुपयाची मदत केली. त्यानंतर आपले हरेश कुर्वे यांनी अगदी वेळात वेळ काढून शिरूरला जाऊन कटले आणले. ब्रिजेश यांनी ज्या लोकांचे उपवास होते त्यांच्यासाठी व्हेज जेवण आणलं, तसेच फ्रूट सुद्धा आणले. मित्रांनो, आपण एकत्र आलो ते केवळ एका गोष्टीसाठी, कारण आपण जेव्हा 2024 मध्ये भेटलो तेव्हा आपला मित्र त्याने आपला एक शब्द दिला होता, तो म्हणजे सुयोग अशोक कांबळे यांनी, की माझ्या रिटायरमेंटची पार्टी आपण अगदी जल्लोषात अगदी महाबळेश्वर पर्यंत त्यांनी प्लॅन केले होते. पण नियतीच्या मनात वेगळी गोष्ट होती, त्यामुळे तो आपल्यात नाही, त्याला हिरावून घेतला आणि त्याची तेवढी इच्छा एक पूर्ण करून छोटंसं आपण काम येथे सर्व एकत्र येऊन केलेलं आहे. नक्कीच तो आपल्या तिथून कुठून बघतोय, त्याला नक्कीच समाधान वाटलं असेल की मित्र काही का होईना आपल्या कारणामुळे यावेळी एकत्र आलेले आहे. नक्कीच त्याला आपण खरोखर हॅट्स ऑफ करूया. एकच सुयोग कांबळे आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे. मित्रांनो, बरोबर आपण सर्व 40च्या पार झालोय. जुन्यामध्ये 15-17 वर्ष असं आपण एकमेकाला भेटलोय. त्यानंतर आपण पुन्हा एकदा आलोय. तर नक्कीच मला असं वाटतं की रिटायरमेंटचं आयुष्य काय असतं किंवा उतारवयात काय असतं, तर आपण अगदी 60 वर्षाच्या होईपर्यंत जेव्हा जेव्हा वेळ मिळेल, जेव्हा जेव्हा सवड मिळेल, तेव्हा असेच एकत्रित येत जाऊ कार्यक्रमासाठी. तसेच कोणाकडे सुखदुःख असेल तर कुठल्या मित्रांना लपवू नका, सांगा. सगळे येतील याची गॅरंटी सांगू शकत नाही कामात असेल, पण ज्यांना जमेल शक्य तेवढं नक्की येतील. कारण आपण जिथे सुखात एकत्र असतो तिथे आपण दुःखात सुद्धा एकमेकांचे सहभागी होणे. ठीक आहे मित्रांनो, दुसरी गोष्ट मी माझ्या आयुष्यात बघितले, माझे 2-3 मित्र असेच म्हणजे वैफल्यग्रस्त होऊन निघून गेले. तुम्हाला कुठली प्रॉब्लेम असेल तर आपण आपल्याकडे सध्या वेल सेटल माणसं, फुलाची बागडी किंवा एखादं मार्गदर्शन. कारण मित्रांनो, आयुष्य आणि धकाधकीमध्ये एवढं प्रेशराईज झालंय, कारण प्रत्येक कुकरला आपण पाहतो कुकर जास्त गरम झालं तर त्याला एक शिटी असते. कशासाठी? ते प्रेशर बाहेर येण्यासाठी. पण आपला जो शरीर कुकर आहे ना, यासाठी एकच शिटी उपयोगाची, ते म्हणजे तुम्ही माझे मित्र. लोक माझ्या नेहमी कॉन्टॅक्टमध्ये असतात. ठीक आहे, त्यानिमित्ताने जसा वेळ मिळतो प्रत्येकाचे ग्रुप पण असतात. तर केवळ आपल्याशी बोलत राहा, सुखदुःख वाटत राहा आणि या जीवनाचा आनंद घेत राहा. एवढं मी म्हणेन. आता आपण जो कार्यक्रम पूर्ण केला तर आपण मस्तपैकी जेवणावर ताव मारूया आणि आपण आपल्या कुटुंबासाठी संध्याकाळी भेटण्याने घरी निघून जाऊया. धन्यवाद. कमीत कमी 4 ते 5 जण बोलले की हा कार्यक्रम 1 नंबर झालाय आणि असा कार्यक्रम अनिल पुढे तू अरेंज करत जा. ठीक आहे, पण अरेंज करायला अनिल खंबीरपणे उभा आहे, त्याला फक्त पाहिजे सपोर्ट. समजला? मी एकच पहिल्यापासून एक वाक्य बोलतो, सर्व गोष्टी आम्ही करू, फक्त तुम्ही आमच्या समोर उभे राहा. छान. दुसरी गोष्ट ही आहे की जेव्हा पहिला मेसेज पडतो ग्रुपवरती की आपल्याला ह्या गोष्टी अरेंज करायच्या, इकडे इव्हेंटला जायचं किंवा आपल्याला इकडे इव्हेंट करायचं किंवा पुढे आपली पिकनिक काढायची, बरोबर आहे, असा मेसेज पडल्यानंतर कमीत कमी रिप्लाय टाका. बरोबर आहे. त्याच्यामध्ये आता तुम्ही जर बघितलात, तुम्ही एवढ्या दिवसाची हिस्ट्रीची पहिला मेसेज पडल्यापासून लास्ट पर्यंत हिस्ट्री बघितलं तुम्ही, तर फक्त गिनचून के 5 ते 6 मित्रांचे मेसेज आहेत. बाकीचे आता कमीत कमी आपल्याकडे 23 जण आहेत. 23 मधले फक्त 5 लोकांचे, आपण 17 लोकांचे रिप्लाय नाही आहेत. समजला? पैसे ग्रुपवर टाकलं म्हणजे याचा हे होत नाहीये की आम्ही तिथेशी सर्व तुम्हाला सपोर्ट होत नाहीये. समजला? त्यासाठी तुम्हाला सपोर्ट. ठीक आहे. अशा प्रकारे आम्ही या रियान फार्म हाऊसला मजा केली. तुम्ही सुद्धा या रियान फार्म हाऊसला भेट द्या, तुम्हाला नक्कीच मजा येईल. धन्यवाद.